मी सध्या ज्या जागेवर उभा आहे, शेतामध्ये उभा आहे, ते आष्टी तालुक्यातल्या चिंचाळा आणि रागापूर परिसरातलं शेत आहे. आणि याच ठिकाणी काही वर्षापूर्वी दुष्काळ होता. आता मात्र केळीची बाग फुलवली. ती युवक शेतकरी सामाजिक कार्यकर्ते अशोक पोकळे यांनी 2.5 एकराच्या शेतामध्ये G9 कंपनीची केळीची बाग फुलवली. लाखो रुपये या केळीच्या बागेतून त्यांना मिळणार आहे. आणि कशा पद्धतीने त्यांनी शेती केली आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार, आज मराठीमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. कशा पद्धतीने ही लागवड केली, किती बाय किती अंतराचं हे सगळे रोप आहेत, कोणत्या कंपनीचे, काय सांगाल? आपण केळी हे पाठीमागच्या म्हणजे मार्चमध्ये लावलेली आहे. तर केळीचे रोपं साधारणतः 3200 रोपं इथे करमाळ्यावरूनच मागितले होते. जी केळी तुम्ही लावलेली, हो. तर आता ह्या 2 झाडांचं जे अंतर आहे ते किती किती बाय किती? ही आडवं 2 आणि झाडांच्या मधलं आडवं आणि उभं 5x6 मध्ये रोप आहे लावलेलं. आता हे जे लावलेलं रोप आहे, किती दिवसापूर्वी तुम्ही हे केळीचं रोप लावलं होतं आणि एकूण किती झाड आहेत? हे मार्च मध्ये लावले. पहा ना, मग 2025 मध्ये मार्च. हा, तर 8-10 महिने झाले समजा. हो, नाही, जवळपास 11 महिने होऊन गेले. आता ही जी ठिबकची तुम्ही 2 लाईन लावलेत, हो, तर हे कुठून पाणी आणले आणि कोणत्या कंपनीचा पाईप आहे? हा म्हणजे जी समजा जैन कंपनीचा नाही, आपला लोकल कंपनीचा आहे. कारण जैन कंपनीला जास्त पैसे लागत होते, त्यामुळे आपण तो कोठारीच आहे का? हो, कोठारी. कोठारीचा आहे. आणि याला अनुदानामध्ये कोठारी आणि जैनच आहे ना? हो हो हो. मग आता पाण्याचं नियोजन कसं केलं? केळीला पाणी किती लागतं साधारणतः? केळीला साधारणतः 2 दिवसाला 3-4 तास पाणी लागतं बघा. म्हणजे आता 10-12 महिने होत आले, हो. तर किती वेळा पाणी दिलं, काय सांगाल? साधारणतः 10-12 महिन्यात. हं. तसं जर अंदाजे म्हणलं हं. तर माझ्या एक अंदाजाने एक 2 दिवसाला म्हणलं 2 तर दिवसाला म्हणलं तरी साधारणतः आता पाण्याचं तसं गणित आपण काढलं म्हणजे नाही. अनेक वेळा पाणी द्यावं अनेक वेळा लागतं, पण पाणी जास्त द्यावं पाणी लागतं. लागतं. हो, पाणी ही जर कमी याची नाही, केळी जर पोस्ट- आपण पण याला खत पाणी वगैरे कसं दिलं, किती फवारण्या करावं लागतात? हे जवळपास आपण रासायनिक मध्ये केलंच नाही. पुढे आपण हे सेंद्रिय मध्येच केलेलं आहे. कारण याला खत हे रासायनिक वापरलं नाही. बऱ्यापैकी आपण सेंद्रिय याला मजूर किती लागतात एवढे केळी? मजूर नाहीत लागत पत्रकार साहेब याला. काहीच नाही. नाही. आता एकदम एकदा म्हणजे लावल्यानंतर- हा, लावल्याच्या नंतर एक साधारणतः 4-5 फवारण्या येतात. मी इरबळ जरी समजा सामाजिक कार्य करत असलो, पाटलांचं बऱ्यापैकी आंदोलन होतं त्या पिरियडमध्ये चालू, जरी मी तिकडे इराचं गेलो तर रात्रीचं मी 7:30-8 वाजता जरी आलो तरी 11-12 वाजेपर्यंत मी रात्रीचं पण फवारणी. आता दुसरीकडे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतात. अनेक बातम्या आपण टीव्हीला पेपरला वाचतो. आणि आत्महत्या करणे हा पर्याय नाही, परंतु याच दुष्काळी भागात तुम्ही होतात आहेत आणि याच ठिकाणी तुम्ही आता अशी केळी उगवलेली आणि इतर शेतकऱ्यासाठी काय सांगाल? नाही, मग आत्महत्या करणं हा पर्याय नाही असा मी माझ्या म्हणजे माझ्या शेतीमध्ये मी पिकवलेलं पीक सांगतो मी, किंवा आत्महत्या हा पर्याय नाही. जर नियोजनमध्ये जर शेती केली ना तर 100% परवडते बरं का, 100%. आता तुम्हाला किती खर्च आला साधारणतः ह्या केळीला आतापर्यंत, आणि आता उत्पादन किती भेटेल? ह्या केळीला एक 4-4.5 लाखाच्या आसपास खर्च आला. 2.5 एकर क्षेत्र आहे. हा, 4.5 लाख किती उत्पादन होईल? ह्याचे एक 16-17 लाखाच्या आसपास व्हायला पाहिजे. 10-12 महिन्यात बघितलं शेतकऱ्यांना तुम्ही मित्रांनो, की 5 ते 6 लाख रुपये घातले, पण 15 ते 16 लाख रुपये 18 रुपये प्रमाणे केळी जाणार आहे. आणि आता डायरेक्ट कंपनी यांच्या शेतामध्ये आली, ही केळी थेट इराणला जाणार आहे. तर काय वाटतं, काय सांगाल इतर शेतकऱ्यांसाठी सल्ला? इतर शेतकऱ्यांसाठी सांगतो आणि मी माझं सांगतो पहिल्यांदा, कारण मी राजकारण करत असताना समाजकार्य केलं, समाजकार्य करत असताना शेती करतोय. ज्यावेळेस तुम्ही ह्या शेतीमध्ये येताल ना त्यावेळेस एक वेगळंच म्हणजे एक 2-3 तास तरी मला बाहेर निघू वाटत नाही. तिकडचा जे समजा ताणतणाव असेल ना, इथं आल्यानंतर एकदम फ्रेश होतो. आणि मी बाकीच्या शेतकऱ्यांसाठी एक सल्ला सांगतो की बा, आपण जर नियोजितमध्ये जर शेती केली ना, खूप शेती परवडत नाही अशी नाही. आता आत्महत्या करणं हा पर्याय नाही. शेतकऱ्यांना माझी एक मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे की बा, आपण आत्महत्या करण्याचाच पर्याय नाही. आपण जर नियोजितमध्ये जर शेती केली ना तर खूप परवडती. आपल्यासोबत अशोक पोकळे यांच्या पत्नी आहेत. कशा पद्धतीने तुमच्या या पत्नींना या शेती कामात मदत करता, काय सांगाल? म्हणजे कसं पाणी देता किंवा ती नसल्यानंतर कसं शेती करता, काय सांगाल? काय नाही, ठिबकची सुविधा आहे त्याच्यामुळं मोटर पाणी 4 तास पाणी सोडावं लागतं, एकदा चालू करून पण द्यायची. काय एक दुष्काळी परिस्थिती होती आणि आता ह्या दुष्काळी परिस्थितीमध्ये तुम्ही ही एक चांगली बाग केलेली 2.5 एकरामध्ये
जसं सोनं पिकवतात तशा पद्धतीने तुम्ही या शेतीची काळजी घेतली, चांगली बाग आली, आता चांगले पैसे होतील. काय वाटतं इतर शेतकऱ्याला, तुमच्यासारख्या अनेक महिला आहेत, काय सांगाल? माझं महिलांना एकच सांगणं आहे की शेती परवडत नाही असं नाही, पण आपण ते केलं पाहिजे. नियोजनमध्ये शेती केली तर खूप परवडती. बघितलं आपण या पोकळे दाम्पत्यांनी दुष्काळी भागात नंदनवन केळीचं फुलवलंय आणि आता लाखो रुपये या शेतीमधून ते मिळणार आहे. इतर शेतकऱ्यांनी नक्कीच अशी आदर्श घेणारी फळबाग या ठिकाणी पाहायला मिळते. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.